तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। महाराष्ट्रात आल्यानंतरचा हा ब्लॉग आहे। तर आता आम्ही मंदिरामध्ये चाललोय। तर इथून जवळच आहे ते मंदिर। तर पहिल्यांदा आम्ही खरसुंडी मंदिरामध्ये जाणार आहे आणि नंतर सोनासीत। तर दोन मंदिरामध्ये आम्ही आज जाणार आहे। तर तुम्हाला रस्त्याचा थोडासा व्ह्यू पण दाखवते। तर हे बघा, आम्ही आता आटपाडीतून खरसुंडीला चाललोय। तर आटपाडीतून खरसुंडीला जाताना असा हा रस्ता आपल्याला दिसेल। तुम्ही जर पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। हा माझा नवीनच चॅनल आहे। तर केरळच्या टुरिस्ट प्लेसची माहिती देणारा माझा दुसरा एक चॅनल आहे, पण तो हिंदीमध्ये आहे। आणि महाराष्ट्रामधली सगळी जी रिलेटिव्स आहेत, फ्रेंड्स वगैरे सगळे म्हटले की मराठीमध्ये पण तू चॅनल काढ, म्हणून मी मराठीमध्ये हा नवीन चॅनल क्रिएट केलेला आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की जास्तीत जास्त शेअर करा आणि इथून पुढे तुम्हाला भरपूर असे वेगवेगळे व्हिडिओज आमच्या चॅनलवरती बघायला भेटतील, स्पेशली टूरचेच व्हिडिओ। तर बघा, आम्ही खरसुंडीमध्ये आलेलो आहोत आणि आम्ही दर्शन वगैरे घेतलं आणि इथं आता जस्ट 5 मिनिटांसाठी बसलोय। कधी आम्ही दर्शन झाल्यानंतर इथं बसतो। तर मंदिराच्या आतमधला व्ह्यू मी काढलेला नाही, मंदिराच्या बाहेरचा फक्त काढलेला आहे। तर ह्या मंदिराची डिटेल इन्फॉर्मेशन देणारा व्हिडिओ पहिला मी माझ्या हिंदी चॅनलवरती टाकलेला आहे, त्यामुळे मी आतला व्हिडिओज वगैरे काढलेला नाही। तर आता आम्ही इथून स्ट्रेट सोनासीत मंदिरामध्ये जाणार आहे। तर तेही मंदिर कसं आहे तुम्हाला दाखवते। तर हे बघा, इथून आम्ही मेवा वगैरे घेतलेला आहे। दरवेळेस आम्ही इथून मेवा पेढे इथूनच घेतो। त्या मंदिरामध्ये नेहमीच भरपूर अशी गर्दी असते। दूर दूरवरून भाविक इथं येत असतात आणि दर्शन वगैरे घेऊन जातात। तर सर्वांचं श्रद्धास्थान असलेलं हे मंदिर आहे। तर तुम्हीही कधी इथं खरसुंडी मंदिरामध्ये आला नसाल तर नक्कीच येऊन बघा, तुम्हालाही मस्त वाटेल। इथं आल्यानंतर अगदी प्रसन्न वाटतं। तर दर्शन छान झालं। आता आम्ही रिटर्न चाललोय आणि आम्ही पेढे आणि मेवा वगैरे घेतलेला आहे। तर वाटेने खात खात आम्ही सोनासीत मंदिरामध्ये जाणार आहे। महाराष्ट्रात आल्यानंतरच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी आम्ही मंदिरामध्ये जातो। तर हा तिसरा दिवस आहे। ह्या चॅनलवरती तुम्हाला जे ट्रॅव्हलिंगचे टूरचे व्हिडिओज बघायला भेटतील। तर मराठीमध्ये म्हणजेच आपल्या मदर टंग भाषेमध्ये चॅनल काढण्याची खूप इच्छा होती, पण आम्ही केरळामध्ये राहतो आणि तिथल्या लोकांना मराठी समजत नाही, म्हणून मी हिंदीमध्ये चॅनल काढला होता। कारण हिंदी राष्ट्र लँग्वेज असल्यामुळे सर्वांनाच समजते, जरी बोलता येत नसली तरी समजते। त्यामुळे मी हिंदीमध्ये टूरचा चॅनल काढलेला होता आणि तो चॅनलही आहे, बट हा मराठीचा दुसरा सेपरेट चॅनल आहे। तर हा व्ह्यू बघा तुम्ही, महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर इथं असाच व्ह्यू बघायला भेटेल। कारण इथं कसं की पाण्याची कमतरता भरपूर आहे आणि उन्हाळ्यामध्ये सगळं काही इथं वाळलेलंच तुम्हाला दिसेल, जास्त हिरवळ वगैरे दिसत नाही। तर आता आम्ही सोनासीत मंदिराकडे चाललोय। तर सोनासीत मंदिराकडे जाताना रस्त्यामध्ये इथं बघा पलीकड शेत आहे आणि रस्त्याच्या ह्या साईडला पण शेत आहे आणि त्या साईडला पण शेत आहे आणि मधूनच असा हा रस्ता जातोय। महाराष्ट्रात आल्यानंतर कसे दिवस जातात तेच आम्हाला कळत नाही आणि महाराष्ट्रात आल्यानंतर आम्ही कुठल्या कुठल्या ठिकाणी गेलेलो आहेत त्याचे सर्व व्हिडिओज तुम्हाला पुढे दिसतीलच। तर हे बघा, इथून मंदिर जवळच आहे। तर इथून मंदिर पण दिसते आणि मंदिरामध्ये गेल्यानंतर आतला व्ह्यू मी काढणार नाही, कारण इथं सगळे आमच्या भावकीतली वगैरे लोक असतात, त्यामुळे बाहेरचा फक्त व्ह्यू काढते। आणि जर मंदिराची डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला हवी असेल किंवा डिटेल व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट्स करा। डिटेल व्हिडिओ ही आपल्या चॅनलवरती नक्कीच लवकर येईल। तर इथं बघा, महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर फ्रेश वातावरणात जस्ट असं ट्रॅव्हलिंग जरी आपण केलं तरी माइंड फ्रेश होऊन जातं, एवढी मोकळी हवा असते इथं। शहरामध्ये कसं सगळं गर्दीचं वातावरण असतं, कोंदट वातावरण आणि सगळीकडे गर्दी असते, सगळीकडे आपल्याला घरच दिसतात आणि जास्त झाडे वगैरे दिसत नाहीत। कुठेही बघाल तर बिल्डिंगच दिसतील। तर खेडेगावात तसं काही नसतं, मोकळं वातावरण, घरही दूर दूर असतात। आणि इथं बघा, मंदिराच्या समोर आम्ही पोहोचलेलो आहे आणि इथंही नेहमीच गर्दी असते। आम्ही दर्शन वगैरे घेतलेलं आहे आणि आता आम्ही रिटर्न आमच्या घरी चाललोय। तर इथं बघा, आम्ही आमच्या अपार्टमेंटमध्ये पोहोचलोय आणि इथूनच आम्ही आता आमचं जे पहिलं घर आहे तिकडे चाललोय, कारण तिथं आता ना याचं गेटचं काम सुरू आहे। तर पाणी मारण्यासाठी म्हणून आम्ही चाललोय आणि सकाळी टाइम भेटला नाही म्हणून आता आम्ही चाललोय पाणी। तर इथं आम्ही दिवसातून 2 वेळा येतो पाणी मारण्यासाठी आणि पाणी मारण्यासाठी एक
तास तरी लागतोय, कारण सगळीकडे व्यवस्थित पाणी मारावं लागतंय. आधी एकदा मी एकदा असं आम्ही पाणी मारतोय इथं. हे बघा दुपारचे 2 वाजलेले आहेत आणि आम्ही मस्तपैकी झणझणीत महाराष्ट्राचा तांबडा रस्सा म्हणजे महाराष्ट्राचं मटण खाण्यासाठी इथं धाब्यावर आलोय. आणि हा धाबा आमचा फेवरेट आहे, म्हणजे आम्ही नेहमी इथंच येतो आणि इथं जेवण छान फ्रेश भेटतं आणि टेस्ट चांगली असते, म्हणून आम्ही इथंच येतो. तर ह्या धाब्याचं नाव आहे जत्रा धाबा. आटपाडीमध्ये आहे हा धाबा. जर कधी तुम्ही आटपाडीमध्ये आलात तर नक्की ह्या धाब्यावर येऊन बघा, कारण इथलं जेवण गजब आहे, टेस्टी एकदम मस्त जेवण आहे. आता आम्ही इथं मटण घेतलेलं आहे, त्याच्याबरोबर बाजरीची तीळ लावलेली भाकरी, रोटी घेतलेली आहे. आधीसाठी स्पेशली अंडा करी घेतलेली आहे आणि रोटी पण आहे. आणि आत्ता वेळ न घालवता आम्ही फटाफट जेवायला सुरुवात करतोय, कारण सर्वांनाच भूक लागलेली आहे. महाराष्ट्राचं झणझणीत मटण दिसल्यावर थांबावंसं वाटतच नाही. आम्हाला स्पेशली महाराष्ट्रात आल्यानंतर इथलं मटण खाण्याची खूप इच्छा होती, कारण केरलामध्ये ना अशा पद्धतीची करी किंवा असा मटणाचा रस्सा कधीही भेटत नाही, भाकरीसुद्धा तिथं भेटत नाही. इथं आल्यानंतरच आम्हाला भाकरी वगैरे खायला भेटते, म्हणून इथं आल्यानंतर आम्ही मटण भाकरी जास्तीत जास्त खाण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे जेवढे दिवस आहे तेवढे दिवस आम्ही भाकरी आणि नॉनव्हेज कधी आम्हाला खायची इच्छा होते त्यावेळेस खात असतो. तर इथं बघा आम्ही जेवण करून घरी पोचलोय. आता ऐश्वर्याला हॉस्टेलला सोडायचं आहे, म्हणून कोल्हापूरमध्ये तिचे पप्पा, ऐश्वर्या आणि आदी ही तिघं चाललेले आहेत. आणि हे बघा, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. इथून पुढे भरपूर असे व्हिडिओज तुम्हाला बघायला भेटतील. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग.